राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी आणि सहकार मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत कर्जमाफीची अंमलबजावणी, पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांचे निकष, कालावधी आणि लाभार्थ्यांची यादी तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. अभ्यास गटाचा अहवाल सादर झाल्यानंतर अंतिम आराखडा तयार करण्यात येत आहे. कर्जमाफीचा अंतिम निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने साखर निर्यातीवरील तात्पुरती बंदी कायम ठेवल्याने साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढले असतानाही देशांतर्गत बाजारात घसरण होत आहे. निर्यात बंदीमुळे साखर कारखान्यांना चांगला दर मिळत नाही आणि त्याचा थेट फटका ऊस उत्पादकांना बसत आहे. शेतकरी संघटनांनी या निर्णयाचा तीव्र विरोध केला असून सरकारने तातडीने निर्यात सुरू करावी अशी मागणी केली आहे. निर्यात खुली झाल्यास साखरेला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. महाराष्ट्रातून बांगलादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यांवरील आयात शुल्काच्या 50% परताव्याची योजना राज्य सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा फायदा प्रामुख्याने व्यापाऱ्यांना होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे ही योजना रद्द करून उर्वरित निधी थेट नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची मागणी जोर धरत आहे. बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन सुमारे 10,000 रुपयांचे नुकसान झाले होते. आता सरकारने हा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेतल्याने चीनमधून बेकायदा पद्धतीने मोठ्या प्रमाणात बेदाणा आयात होत असल्याने राज्यातील बेदाणा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. या आयातीमुळे बाजारभाव कोसळले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. सांगलीसह विविध भागातील शेतकऱ्यांनी बेकायदा आयात थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वेळेत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील राहू परिसराला गारांसह वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला आहे. अवकाळी पावसामुळे फळबाग, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोडका, कांदा, भोपळा, वांगी आणि ऊस पिकांना मोठा फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही घरांची आणि गोठ्यांची पत्रे उडून गेली तर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीज पुरवठा आणि वाहतूक विस्कळीत झाली. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खरीप हंगामासाठी अनुदानित बियाणे योजनेच्या अर्ज प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. महाडीबीटी पोर्टलचा सर्व्हर गेल्या काही दिवसांपासून सतत डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरताना मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक शेतकरी सीएससी केंद्रांवर तासनतास रांगेत उभे राहत आहेत, तरीही अर्ज प्रक्रिया पूर्ण होत नाही. बियाणे योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आज 15 मे 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. प्रगतशील शेतकरी शिवाजी दुंबरे यांनी कृषी विभागाने तातडीने किमान 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी आणि सर्व्हरची समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर अनेक पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. मुंबई आणि पुण्यात आज 15 मे 2026 रोजी सोने चांदीच्या दरांमध्ये मोठी तेजी कायम आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,48,800 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,62,330 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा दर प्रति किलो जवळपास 2,99,900 रुपयांच्या आसपास आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये दर साधारणपणे समान राहतात, मात्र जीएसटी, मेकिंग चार्जेस आणि स्थानिक ज्वेलर्सनुसार थोडाफार फरक पडू शकतो. सोने चांदीवरील आयात शुल्क वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि वाढती गुंतवणूक मागणी यामुळे हे दर उच्च पातळीवर टिकून आहेत. खरेदी करण्यापूर्वी आपल्या जवळच्या सराफाकडून अंतिम दर निश्चित करून घेणे आवश्यक आहे.